कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिऊ, आवरलं का ग सगळं तुझं? हो आई, झालं। हा अगं पण सुजाचं काय? त्याचा डब्बा देते आणि तशीच येते मी। हा बरं, हे ठेवते। ठीक आहे। चला, आवरलं का? वय फक्त आप्पे अर्जुन राहिलेत। आप्पे अर्जुन आलेत? घे आलेत। अरे वा, एकदम भारी दिसतोय जोडा। अरे वा दादा, भारी दिसतोय म्हणजे जोडा हाय कुठला का दमांचा आहे यार। चला लवकर, मी हाय पुढे घेऊन। सावकाश बाबा। काय बाया, काल तर नाही नाही म्हणून नाटकं केली आणि आज एकदम तयार होऊन आल्यात दोघ जण। मावशी, तुम्ही ना बोलण्याच्या पलीकडे गेलात खरंच। चला निघू आपण। चल सर, तुम्ही जा, मी थांबतो इकडे। दादा, वहिनींना घेऊन येणार असशील तर तसं कर मग, नाही का? नाही अर्जुन, नको। तिला काही आठवलं तर ती कशी रिॲक्ट होईल काहीच कळणार नाही आपल्याला। वय अर्जुन, अरे परत तिला सगळं आठवल बघ। आणि हा, तुला बी तेच पाहिजे ना रे अर्जुन? हो, दोघं घरात एकटीच राहतील म्हणून म्हणलं। नाही अर्जुन, एवढे काही नाही, थांबतो आम्ही। या तुम्ही सगळे। चला की आता, गावाला गजरा दाखवायचा नाही वे? नाही नाही, मी नाही येत, माझं जरा डोकं दुखतंय। येत नाही? हे काय ऐकलं मी? नाही नाही, एरवी तर गावच्या चौकशी करायला पुढं पुढं असता आणि चांगल्या दिवशी नाही जमत। एकदा सांगितलं ना यायचं नाही मला, राहू दे। काय गप्पे? अहो सरकार, रुमाल राहिला यार, तुम्ही वा पुढे, मी आले। बर। मी दचकले आता। अप्पे, मला तुला काही सांगायचंय। बोला की सरकार, काय झालं? तू बस ना 2 मिनिट। हो, बाहेर थांबलेत की सगळे? पण मला जे सांगायचंय ते थांबू नाही शकत। असं काय सरकार? मनीच्या मुद्द्यावरनं मला ब्लॅकमेल करते ते कारण। हो, पण तुम्ही मला आता आपल्या घरात एकमेव फक्त तूच आहेस जिला मी हे सगळं सांगू शकतो, आणि तुला नाही सांगितलं तर घोळ होईल मोठा। काय? आपली तूच आहेस जी मला या घराला वाचवू शकतेस। असं का म्हणताय तुम्ही? असं काय सरकार? अप्पे, वेळ कमी आहे, मन घट्ट करून ऐक। सरकार, असं काय कारण आहे? बोला की, तुम्ही सांगा। अप्पे, अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे। तुम्ही काय बोलताय सरकार? तुम्हाला कळतंय का? धक्का बसणार हे मला माहित होतं, पण फक्त एकदा ऐकून घे अप्पे। काय बोलताय? काय झालं ते मी तुला सांगतो। चला पटापटा गिफ्ट द्या। आता बाळासाठी दुसरं काय घ्यायची गरजच नाही, सगळं मिळालंय। 100% बरोबर दिप्या डॉन। आणि कशाला एवढं सगळं करत बसला तुम्ही पण? अर्जुन, असं कसं? हा, तुमच्यासाठी एवढं करायलाच लागणार आहे। तुमचं बाळ सगळ्या गावाचं लाडका असणार आहे का नाही बघा। अक्का एकदम करेक्ट बोलला बर का? बाया बाया बाया, माझ्या टायमाला नव्हतं बाया असलं। गावाचं एवढं प्रेम असलेलं जोडपं पहिल्यांदाच बघते आम्ही। एकदम खरं बोललात अक्का तुम्ही। बरं चला, आता आप्पीची ओटी भरून घेऊयात ना। अक्का, जरा आप्पीचं ओटीचं ताट आणता का? वय वय, आणते। सुषमा मावशी,
माझी ओटी भरा, ओटी भरा. मी थोरली आहे, मी थोरली आहे. पिऊ अगं ही इथं कशी आली? आई माहित नाही आणि ते एकट्याच दिसतात अहो. सर नाही येत सोबत. थांब मी बघते. रुपाली बाळा तू इथं? चल चल आपण आज जाऊन बोलूया. ये. आज कशाला? मी काय खोटं बोलते का? आता माझ्या बाळाच्या वेळी माझं नाही झालं डोळा जेवण. ताई अहो काय करतात? हळू बोल. बाळ झोपले माझं. हळू बोल. स्वप्नील कुठे आहे रुपाली? मला काय माहित? मी तर माझ्या बाळाबरोबर होते ना. घरात कुणालाच पडली नाही माझ्या बाळाची. फक्त मलाच काळजी आहे. दिप्या त्या एकट्याच आले तिकडं. स्वप्नील सर कुठे आहेत? तू एक काम कर, स्वप्नील सरांना फोन लाव. आपण ना आपलं एकत्र करूया डोळ्या जेवण. हा बहिणी काय बोलताय तुम्ही? भाऊजी अहो घ्या की बाळाला. हे घ्या. जा जा बाळा काकाकडे जा. अहो भाऊजी माझ्या बाळाच्या वेळी माझं नाही झालं डोळ्या जेवण. मग आता करू की आपण? हा द्या 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 बाळ द्या माझं. काकाकडे गेलं होतं माझं बाळ. अरे देवा हे काय होऊन बसलं? स्वप्नील सर औषध आणायला गेलेत. पोचतो म्हणलेत मला. मग घरी कोण होतं? मनी मावशी आणि रुपाली ताई. माझं डोकं दुखत होतं तर म्हणून मी झोपले होते. डोळा लागला होता माझा. तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवू का? आपण ना अगं किती गोड दिसतेस तू. मी कशी दिसते ग? सुनंदा अक्का अपशकुनच झाला म्हणायचं की आऊ. कवय की ग एकतर आधीचेला बोर होत नव्हतं. म्हणजे झालं बाळ ती बी मेलं. आणि आता हिचं जर आप्पी बरोबर डोळा जेवण केलं तर आप्पीला आणि तिच्या बाळाला काय व्हायला नको ग. थांब सुष्मीशी बोलते. ताई अहो तुम्ही पण छानच दिसतात की. हा सुष्मी आज नको करूया आपण डोळा जेवण. आपल्या पोरीचा जरा तरी विचार कर की अगं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.